सिद्धाराम बिराजदार व्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील सगळ्यात आधी. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी तुमचा भटक्या मित्र सिद्धाराम बिराजदार स्वागत करतो आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर स्वागत आहे कर्नाटका डायरीजमध्ये. आता तुम्ही सुरुवातीला विचारचाल हे कर्नाटका डायरीज आहे तरी काय, तर सुरुवातीला ते क्लिअर करतो. कर्नाटका डायरीज हे जे असं आपण याचा 5 एपिसोड बनवणार आहोत. याचं हे पहिलं एपिसोड आहे. याच्यामध्ये आपण कर्नाटकामधील ऐतिहासिक स्थळं, तीर्थक्षेत्र किंवा ज्या इंटरेस्टिंग गोष्टी की जे अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचले नाहीत, माहीत नाहीत बऱ्याच लोकांना, ते आपण या कर्नाटका डायरीजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर चला पहिला एपिसोड सुरू करूयात. कित्तूरची राणी चेन्नम्मा यांच्या इतिहासाबद्दल जाणून घेणार आहोत आणि कित्तूरच्या गडाला भेट देणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आम्ही आहोत सध्या यमके हुबळी येथे. भटकंतीमध्ये मी आणि सुनील आहोत. तर बेळगावपासून ते कित्तूर चेन्नम्माच्या फोर्टला जाताना हे वाटेत मंदिर लागतं, गंगांबिका मंदिर. आणि तुम्ही पाहू शकता ही बाजूला जी नदी आहे ती मलप्रभा नदी आहे. ही नदी खानापूरपासून ते सौदत्ती डॅमकडे वाहत जाते आणि या नदीमुळेच या मंदिराला सुद्धा एक सुंदर रूप प्राप्त झालेलं आहे. तुम्ही बघू शकता हे जे मंदिर आहे पूर्ण पाण्याच्या मध्यभागी आहे आणि मंदिराचं जे वैशिष्ट्य आहे आपण तिथं प्रत्यक्ष जाणार आहोत. आता सध्या 9 वाजलेले आहेत. जवळपास 9:45 किंवा 10च्या दरम्यान हे मंदिर ओपन होणार आहे. बेळगाव शहरापासून यमके हुबळी 32 किलोमीटर अंतर आहे आणि यमके हुबळीमधील हे एक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर म्हणजे श्री महात्मा बसवेश्वरांची धर्मपत्नी गंगांबिका देवीची ऐक्यस्थळ म्हणजेच समाधीस्थळ आहे. येथे दरवर्षी मकर संक्रांतीला बेलहोंगल, कित्तूर, खानापूर, बेळगाव येथील हजारो भाविक दर्शनासाठी येतात. येथे आलेले भाविक मलप्रभा नदीची पूजा करतात, त्यात स्नान करतात व गंगांबिका देवीचे दर्शन घेतात. असे पारंपरिक पद्धतीने मकर संक्रांत हा सण साजरी केली जाते, म्हणून या मंदिराला विशेष असं महत्त्व आहे. गंगांबिका मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काही पायऱ्या उतराव्या लागतात. मंदिरासमोर पोहोचताच वर पाहिले असता मंदिराचा सुंदर छत आपल्याला आकर्षित करत असतो. डोळे मिटून शांत बसले असता मलप्रभा नदीच्या प्रवाहाचा आवाज सुद्धा आपल्याला जाणवतो. बेळगाव शहरापासून कित्तूर 47 किलोमीटर अंतर आहे. कित्तूरमध्ये प्रवेश करताच जुन्या शैलीतील असलेले घरं आपल्याला इतिहासाची साक्ष देतात. झेंडा बुरुजाच्या उजव्या बाजूला काळ्या पाषाणात कोरलेली हनुमानाची मूर्ती आहे. आपण दर्शन घेऊन गड पाहायला सुरुवात करूयात. कर्नाटकाच्या बेळगाव जिल्ह्यातील हे गाव कित्तूर एका जमान्यात छोटे राज्य म्हणून ओळखले जायचे. हे कधी मोठे साम्राज्य नाही बनू शकलं, पण मुघल आणि मैसूरच्या दिग्गज सुलतानाच्या मध्येही येथील देसाई शासकांनी याला बऱ्यापैकी स्वतंत्र ठेवलं. 1857चा पहिला स्वतंत्रता युद्ध भारताच्या स्वतंत्र होण्याआधीचा पहिला लढा मानला जातो.
पण 1857च्या आधी भारताच्या बऱ्याच भागात इंग्रजांविरुद्ध आवाज उठले. ते आवाज त्या भागापुरतेच मर्यादित राहिले, पण येणाऱ्या काळात तो आवाज संपूर्ण भारतभर पोचले. खरं तर यांनीच स्वप्न पाहिले स्वतंत्र भारताचा. 19व्या शतकात पसरलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे कित्तूरची तुलनाही होऊ शकत नाही. परंतु तरीही कित्तूर त्या विशाल ताकदीपुढे झुकला नाही. इतकंच काय, दिलेल्या आव्हानाला स्वीकारलं, युद्धात लढा दिला आणि ते युद्ध जिंकलं सुद्धा. 16व्या शतकात देसाई शासकांनी हा कित्तूरचा किल्ला बनवले. त्याआधी त्यांची राजधानी बेलहोंगल होते. कित्तूरचा किल्ला बनवल्यावर त्यांनी आपली राजधानी बेलहोंगल काढून कित्तूर ठेवले. एकेकाळी अंगावर तोफा झेललेल्या या भिंतीवर आजकालच्या पिढीनं चित्रविचित्र लेखन केलेलं आहे. हे पाहून रागही तितकाच येतो आणि स्वतःला दोषी देखील तितकंच ठरवतो. कारण मी काहीच का करू शकत नाही, हे का थांबवू शकत नाही, असा सतत मनात एकच विचार येतो.
जुन्या काळापासून लोक कोणत्या ना कोणत्या ज्योतिषविद्याला मानत आले आहेत. कित्तूर राजदरबाराची प्रमुख कामे सुद्धा ज्योतिषच्या मुहूर्तावर केली जायची. पण येथे ज्योतिषविद्या आणि भविष्यवाणी करण्याची वेगळी पद्धत होती. येथील पंडित चंद्र आणि राशीसोबत ध्रुवतारे म्हणजेच पोल स्टारला सुद्धा भविष्यवाणीसाठी पाहायचे. आणि हेच ती ऑब्झर्वेटरी. टेलिस्कोपच्या आकाराची यंत्राच्या साह्याने पंडित ध्रुवतारे पाहत. किल्ल्याची आज इतकी दुरावस्था झाली आहे की कुठे काय होते हे समजण्यासाठी ठिकठिकाणी फलक लावावे लागले आहेत. जी जागा इंग्रजांविरुद्ध लढली तरीही टिकून राहिली, ती वास्तू आपल्याच लोकांच्या हलगर्जीपणामुळे अशी नष्ट होत चालली आहे. राजपरिवाराच्या वैयक्तिक अशा जुन्या वास्तू पाहायला आल्यानंतर अचानक वाटतं की राजा राणीच्या वेशभूषा केलेले तेही साधारणच मनुष्य होते ना, माझ्या आणि तुमच्यासारखे. आणि त्यांचे सुद्धा आपल्यासारखे हौस असतील, जसे की हे उन्हाळ्यात तासनतास स्विमिंग पूलमध्ये पाण्यात स्नान करणे. नक्की या ठिकाणी कोणतं युद्ध झालं असेल आणि कोणत्या शूरवीराचा इतिहास लपला आहे, या प्रश्नाचं उत्तर म्युझियममध्ये गेल्यावर भेटतं. आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे कित्तूर राणी चन्नम्मा. राणी चन्नम्मा यांचा जन्म कित्तूरपासून 40 ते 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या काकती या गावी सन 1778 मध्ये झाले. त्यांनी लहानपणापासूनच तलवारबाजी आणि घुडसवारी शिकले, म्हणून त्यांना तेव्हापासूनच बहादूर म्हणून ओळखले जायचे. वय वर्ष 15 असताना त्यांचा विवाह कित्तूरचे राजा मल्लसर्जा यांच्यासोबत झाले आणि राणी चन्नम्मा कित्तूरला आले. कित्तूरचे राजा मल्लसर्जा आणि चन्नम्मा यांच्या भेटीचा एक सुंदर कथा आहे. एकदा जंगलात चन्नम्मा शिकारीसाठी गेले असता तेव्हा राजा मल्लसर्जा सुद्धा त्याच दिवशी सिंहाची शिकार करण्यासाठी जंगलात गेले. आणि घडलं असं की दोघांचेही बाण एकाच सिंहाला जाऊन लागले. पण चन्नम्मा या एकाच मतावर ठाम होते की त्यांनी मारलेल्या बाणामुळे सिंह मेला. मल्लसर्जा या जिंदादिल मुलीवर प्रभावित झाले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचे ठरवले. हा किल्ल्याच्या आतील बाहेरील भिंत आहे. येथे हत्यारं आणि दारुगोळा ठेवले जात असे. ज्या ठिकाणी दारुगोळा ठेवले जायचे त्या ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता असायची, म्हणून दारुगोळा ठेवण्याचे ठिकाण लोकांच्या राहण्याच्या ठिकाणापासून दूर असायचे. अशा या महान, धाडसी, आजही प्रत्येकाला प्रेरणा देणाऱ्या कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या कार्याला सलाम करतो.